आज आपण करणार आहे शेवगा मसाला. त्यासाठी हा शेवगा घेतलेला आहे. खोबरं, शेंगदाणे, अद्रक, लसूण, धने आणि तीळ आपल्याला हे सगळं लागणार आहे. शेवगा आपण आता छोटा छोटा असं कट करून घ्यायचा आहे. पण अशा काढून टाकायच्या ह्या. शेवगा आपला कट करून झालाय. आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा. शेवग्यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी टाकायचंय आणि थोडा शिजवून घ्यायचंय. थोडंच पाणी शिजण्यापुरतं टाकलेलं आहे. जास्त शिजवायचं नाहीये, अगदी कमी शिजवून घ्यायचंय. हा शेवगा शिजतोय तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. एक पाव चमचा मीठ टाकणार आहे मी. एक शेंगदाणे घेतले, एक 3-4 चमचे, ते भाजून घेऊ. शेंगदाणे भाजून झालेत, काढून घेऊ. यातच भाजून घ्यायचं खोबरं. खोबरं आपण भाजून झालेले, काढून घेऊ. एक चमचा धणे घेतलेले, ते भाजून घेऊ. धणे भाजून झालेत, काढून घेऊ. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा आपण भाजून घेऊ आणि थोडीशी ठेवणार आहे. तीळ पण भाजून झालेत, काढून घेऊ. शेवगा फ्राय करण्यासाठी तेल घेऊ, एक 2-3 चमचे. 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते टाकून घेऊ तेलामध्ये. शेवगा आपला छान शिजलेला आहे. जास्त शिजून घ्यायचा नाहीये, हा एवढा शिजला पाहिजे. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मसाला बारीक करून घेऊ. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मसाला वाटून घेऊ. आपला छान वाटून झालेला आहे. एक पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला. मसाला छान कांद्यामध्ये परतून घेऊ. आता हा आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊ. हा जो आपण वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊ. मसाला छान फ्राय करून घ्यायचा. शेवगा शिजताना आपण मीठ टाकले पाव चमचा. आता यात मसाल्यापुरतं टाकून घेऊ. मसाला छान परतला गेलेला आहे. शेवगा टाकून घेऊ. शेवग्याचं पाणी सुद्धा टाकून घ्यायचं.
शेवगा छान मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. मसाला मी थोडाच वापरलेला आहे. मसाला जास्त लागत नाही याला, अगदी थोडा लागतो. मी थोडा अर्धा तासच ठेवलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. शेवगा आपला छान फ्राय झालेला आहे. फ्राय झालेला आहे आपला छान. आता आपण जे हे तीळ ठेवले होते थोडेसे, ते वर टाकून घेऊ. थोडेसे तीळ टाकून घेऊ.